एखाद्या वेळेस आणि खरंच येत पण असं त्याला मी ज्या माणसांना आरक्षण दिलं 16%, ते लोक आज कसा कसा आपल्या विरोधात बोलून भांडणाशिवाय देते. काय अधिकार आहे तुम्हाला त्यांना शिवाय द्यायचा? ज्या माणसाने तुम्हाला आरक्षण दिलं त्याला घोड्या लावता तुम्ही? हे साधं नाटक आहे काही. आणि मग त्यांना पश्चाताप येत असेल ना, ज्याला दिलं तेच आपल्या बरोबर नाही, त्याच्यापेक्षा त्या महिला मराठ्याला पण दिलं असतं तर बरं झालं असतं, असा पश्चाताप येत असेल. असं म्हणणे आता 54 झालं गेलं ते आता त्या विषयात उकरून काढण्यात मजा नाही. पण जे वाटलं ते खरंय, कारण सगळंच गोलदुला मोठा करणारे तेच, आरक्षण किती देणारे तेच, आणि आज तेच सोबत नाही. पंच्या जाती त्या 16% आरक्षणात बसल्या, त्या जातीला तरी पवार साहेब उत्तर म्हणायला पाहिजे होता ना. काय चुकीचं बोललोय त्यांच्यावर? काय टीका केली का मी? तरी पण त्यांचा अनिल देशमुख काय माझ्या विरोधात बोला आधी अहो मी बोललोय, नसता मी आतापर्यंत त्याचं नाव सुद्धा घेतलं नव्हतं. 1954 जे आरक्षण त्याला काय बोलायचं गरज? त्याचा काय संबंध आमच्यामध्ये बोलायचं? तू आमच्या आरक्षणात येऊ नका, मराठ्याला पण मिळू नका, असं काहीतरी बोलला. मी काय बाहेर बघितलं नाही. काय बोलायचं अनिल देशमुखला बोलायचं? बोल करायचं काय त्याला? आम्ही आतापर्यंत पवार साहेब नाव घेतलं का? त्याला काय बोलायची गरज होती? तो बोलला ना, आम्ही बोललो. आधी आम्ही बोलत नाही. गैरसमज करणाऱ्यांनी उलटच गैरसमज करून नाही द्यायची. मी आणखी सुद्धा पवार साहेबांवर टीका केलेली नाही. आणि तुम्ही लई येण्या विचारायला लागले तर मला मग बाखळा काढावं लागलं. मग ते सुद्धा क्लिअर सांग. मग तुमचे तो आखळा जबार मग कोणाकडेच नाही इतकं माझ्या डोळ्यात आम्ही केलंच नाही. आम्ही फरक सांगितलं. हे त्यांच्या कार्यकर्त्यांनी, माकडा मोकडांनी, चिंता खाणाऱ्यांनी ते समजून घेणं गरजेचं. मी बोललोय का 1954 जे आरक्षण दिलं गेलं आमचं होतं ते दिलं गेलं आरक्षण. पण ज्यांना दिलं त्यांनी तरी त्यांच्या बाजूने आयुष्यभर राहायला पाहिजे. ते सापाला दूध पाजल्यासारखं झालं. साहेबांनी साप मोठी केली, आमचं झालं तर आमचं झालं तर आम्ही लढू मिळू हरकत नाही. तुम्ही तरी त्यांच्याकडून राहणार. म्हणून माझा बोलण्यासाठी साहेबांना पश्चाताप येत असेल. श्यामाला ज्यांच्यासाठी आपण दिलं ते आपल्या बाजून नाही करत, त्यापेक्षा मराठ्याने दिलं असतं बरं झालं. असा त्याचा बोलण्याचा उद्देश होता.